पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांच्या दौऱ्यावर असून पहिल्या टप्प्यात नायजेरियाची राजधानी अबुजा इथं त्यांनी राष्ट्रपती गुला टिनुबू यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली। तसंच दोन्ही देशांमध्ये शिष्टमंडळ स्तरावरही चर्चा झाली। दोन्ही नेत्यांनी उभय देशांमधल्या धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतला आणि द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्याच्या मार्गांवर चर्चा केली। यावेळी दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करारांची देवाणघेवाण झाली। उभय देशांमध्ये सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करणाऱ्या सांस्कृतिक देवाणघेवाण, सर्वेक्षण सहकार्य आणि सीमाशुल्क सहकार्य या 3 क्षेत्रात ऐतिहासिक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या। नायजेरिया समवेतच्या धोरणात्मक भागीदारीला आपण सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं। संरक्षण, ऊर्जा, तंत्रज्ञान, शिक्षण आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये सहकार्य सुरू असल्याचं पंतप्रधान म्हणाले। दहशतवाद आणि पायरसी यासारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी दोन्ही देश एकत्रित काम करत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। आजच्या चर्चेमुळे उभय देशातल्या संबंधांना नवा आयाम प्राप्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। उच्च प्राथमिकता देते हैं। रक्षा, ऊर्जा, आर्थिक विषय, टेक्नोलॉजी, हेल्थ, एजुकेशन, कल्चर जैसे कई क्षेत्र ऐसे हैं में हमारा सहयोग मजबूत है और अनेक नई संभावनाएं भी हमारे इस संबंधों में जुड़ी हुई है। जैसे अभी हमने चर्चा की, आतंकवाद, अलगाववाद, पायरेसी या ड्रग तस्करी जैसी चुनौतियों से निपटने के लिए हम मिलकर काम करते रहे हैं और मजबूती से हम आगे भी करते रहेंगे। नायजेरियाचा ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर हा सर्वोच्च पुरस्कार देण्याचा निर्णय झाल्याबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्रपतींचे आभार मानले। हा केवळ आपला नव्हे तर सर्व भारतीयांचा सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। भारत आणि नायजेरिया यांच्यातल्या प्राचीन संबंधांचा हा दाखला असल्याचंही पंतप्रधान म्हणाले। ग्लोबल साऊथला भेडसावणाऱ्या समस्या भारत आणि नायजेरिया संपूर्ण जगासमोर आणतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। त्याआधी राष्ट्रपती भवनात पंतप्रधानांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं। यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला। सतरा वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला नायजेरिया दौरा आहे। नायजेरियातल्या भारतीय समुदायाला पंतप्रधान संबोधित करणार आहेत। दरम्यान पंतप्रधानांनी नायजेरियात राहणाऱ्या मराठी समुदायाचं कौतुक केलं आहे। या समुदायानं पंतप्रधानांची नायजेरिया इथं विमानतळावर भेट घेऊन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले। आपली संस्कृती आणि आपलं मूळ यांच्याशी आपलं नातं टिकवून ठेवल्याबद्दल पंतप्रधानांनी मराठी समुदायाच्या लोकांचं कौतुक केलं। यावेळी मराठी समुदायाच्या तरुणींनी लावणी नृत्य देखील सादर केलं।